सद्गुरु अडाणेश्वर समर्थाय नमः। आता दादाजी एक थोडासा स्त्रियांच्या बाबतीतला एक नाजूक प्रश्न आहे की साधारणपणे ते महिन्यातले एक 5 दिवस असतात, तर त्यावेळेला त्यांनी स्तोत्र वाचन वगैरे करावं किंवा नाही, अशा प्रकारचे त्यांना काही वेळा संभ्रम पडतो. आणि तशा प्रकारे काही आपले भक्त भक्त ज्या भगिनी आहेत, गुरु भगिनी आहेत, त्या अशा प्रकारे जेव्हा विचारतात, तेव्हा त्यांना नेमकं उत्तर आपण काय सांगू शकाल? आता इथं प्रश्न आहे, तुम्ही स्तोत्र वाचनाबद्दल बोलता म्हणू शकतो, नंतर बाकीचे प्रश्न तुम्ही बोलतोच की त्या बाहेरच्या असतात, WC मध्ये असतात, त्यासाठी ते जेवण करत नाहीत का? बाकीचे शरीराचे धर्म पाळत नाहीत का? तसा हा आत्म्याचा धर्म आहे. देह जाओ अगर राहो, पण मी परमेश्वराची भक्ती करणार, नामस्मरण करणार. कारण दादी भक्ती तर पडताची खंड धर्म घाली महाराज. 3 महिने 3 दिवस किंवा 6 महिने 6 दिवस प्रत्येक वेळी केलं तर सगळं खंड पडलाच नाही. सतत मी नामस्मरण करणार, स्तोत्र वाचत, आणि एवढंच मी सांगेन त्याचा तुम्ही स्वच्छता पहा. म्हणजे आपली नैमिक ती जी आपण जी आपल्या सद्गुरूंची जी भक्ती करतो, ज्या स्तोत्र वाचन म्हणा किंवा तीर्थप्रसाद वाचन किंवा समजा महात्म्य, ते त्यांनी अखंड चालू ठेवायला हक्करसाई कसा त्याचा आम्ही अवश्य घ्या. एकदा एक आणखी असा विचार की इतर ठिकाणी जेव्हा आपल्या असा गुरुबंधूच्या किंवा गुरु भगिनीच्या घरी होम वगैरे विधी असेल, तर त्यावेळेला त्यांनी जायला हरकत नाही का? माझं असं तर सरळ जायला काय हरकत नाही, सरळ काही हरकत नाही. कारण शेवटी असं आहे, आपलं मन हे क्लिअर पाहिजे. सगळं आढळेशाला कळतं, सगळं आढळेशाला त्यावेळेस आहे. तुम्ही चोरी केली का, काही वाईट कृत्य केले का, देवीची हे नॅचरच आहे, हे नॅचरल करून ते सगळे स्वच्छता राखा, त्याचा बबरा करू नका, बस. पण एक मनामध्ये एक शंका अशी आली, ती आपल्या चरणी विनंती करतो की महात्म्य जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा महात्म्याच्या माझ्या माहितीप्रमाणे 6व्या किंवा 7व्या अध्यायामध्ये ते असावं की मी वाचले. पण एक तुम्हाला सांगतो, आपण अनामप्रेमध्ये काय केले की सगळ्यांना मानतोच, पण त्यात अनामप्रेमध्ये एक काव्य, एक लक्षक आहे, कलम आहे की प्रत्येकाने शास्त्रीय दृष्टिकोन, सुधारणावाद, चौकशी आणि लोकांचं भलं कसं होईल तर शास्त्रीय दृष्टिकोन हे पटेल का? ठीक आहे, कमूल होत त्यावेळी खेडेगाव होतं, हे होतं, पुरीची पद्धत होती, काळानुरूप काही गोष्टी हे आपल्याला स्वीकारल्या पाहिजे. मध्ये शास्त्रीय दृष्टिकोन आलाच पाहिजे. आता जो शब्दावर ह्यादावर घेत, महाश्वर घेत, मंगळावर घेत, मग असं कसं काय? हे लग्नविधीच्या संदर्भात आपलं आपण कशा प्रकारे लग्नाच्या बाबतीत मी आता सांगितलं, आता कायदे बदलत आहेत. लग्न हे कायद्यात ठरवणार, कायद्यात जे संस्कार असतील तेच. जसं आता हिंदू विवाह कायद्याखाली 2 संस्कार आहेत, लाजा होम आणि सप्तपदी, ते आम्ही करतो. त्या अक्षता हे नाही. पत्रिकेत देखील थोडक्यात पत्रिका, आणि शक्यतो आम्ही कोणाची देणगी देत नाही, कारण लग्न हीच आम्हाला देणगी परमेश्वराने दिली, पण ज्याला देणगी द्यायची ते देऊ द्या, पण रिसेप्शन वगैरे खर्च कमी करावा असं मला वाटतं. आता लग्नात देखील नाव बदलायचं की काय हे तुम्ही ठरवा, लग्न झालं देखील एका मुलीच्या पाठीमागे सौ लावणं हे चुकीचं आहे, पण नवऱ्याच्या पाठीमागे लग्न झालेला मुलगा असं काय लावत नाही असं वाटतं. कारण हे कालाचा हा महिमा आहे. मुलीचं पुरुष आता कालाचा आहे. आता बरेच ठिकाणी सहजीवन आलेलं आहे, पुष्कळ लेखक लेखिका एकत्र राहतात,
तर नाही, प्रत्येकाने आपापले नाव लिहायला हरकत नाही. मग तुम्ही शेवटी जर म्हणतात तुम्ही स्त्री स्वातंत्र्याच्या बाजूने आहात, तर स्त्री ही दुसऱ्याची मालकी ज्याची आतापासून माझ्या गोठ्यात आली, हे कसं रे? ती जी आडनावं खरी आहेत का पूर्वीची अशी किती नावं अशी ती तुम्हाला खरोखर निरर्थक वाटतात. ती आडनाव कशाला ठेवायची? किती निवड एकदा कधी कोणतं आमचे पहिला मनुष्य कुठे काशी होता म्हणून आम्ही काशी करू का असंच काहीतरी दुसरं काय. तर मग दादाजी म्हणजे आपण थोडेसे स्त्रियांच्या स्वातंत्र्या संदर्भात थोडंसं अशा प्रकारे माझं स्वातंत्र्याच्या बाबतीत नाही. स्त्री ही किती ती मोठी, तिला आम्ही आमच्या घरात आणली, ही आता आमच्या मालकीची, हे कसं काय? हे कसं काय? ते आडनाव आमचं मध्ये आडनाव नको. ते सीतेला आडनाव काय होतं ते आम्हाला सांगा. रावणा त्याची पुरी होती जनक राजाकडे का कोणाची, तिला काय आडनाव होतं? आणि तुमच्या रामायणात तिचं नाव बदललं हे जागा कुठं? नाव बदललं पण पुरुष अहंकार आला, ही प्रॉपर्टी माझी. मग त्याच्यानं भांडण चालू. दादाजी खरं तर आता मी थोडासा मागे जातोय, की मनूने आपल्या ह्याच्यामध्ये म्हटलं, की न स्त्री स्वातंत्र्य रहती अशा दृष्टीने म्हटलं होतं. पण आज एक बघितलं तर या आपण जी थोडंसं स्वातंत्र्य एक प्रकारे स्वातंत्र्य स्त्रीला म्हणजे स्त्रीला तुम्ही असं घरात घरकोंडी करून ठेवून अशा प्रकारचं आपलं म्हणणं आहे. हे बरोबर आहे. पण आज त्याच्यामध्ये काही वेळा त्याचा गैरफायदा स्त्रिया घेतात. म्हणजे थोडंसं मग पुरुषही घेतात. म्हणजे दोघेही असंही स्त्री असं नाही, पण पुरुषही. कारण दोघेही जर म्हणजे लग्न न करता रिलेशनशिप अशा प्रकारे राहणं, अशा प्रकारचं सहजपणे त्यांचं काही कल असतो. आणि दोघंही स्वतंत्र विचारबुद्धीचे असतात. मग अशा वेळी थोडंसं समाजामध्ये उच्छृंखलता वाढते म्हणा किंवा थोडंसं समाजाला एक वेगळी दिशा मिळते किंवा समाजामध्ये एक वेगळा संदेश पोहोचवला जातो. तर तर त्या दृष्टीने आपण साधकांना किंवा सर्वांना काय उपदेश करू शकता? आता हा प्रश्न तेवढा आध्यात्मिक नाही, पण मी सांगतो, नसती स्वातंत्र्य मराठी तुम्हाला म्हणून म्हणाले असेल. पण नंतर असं आहे, यत नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे नारीची पूजा होते तिथे देवता रमतात. कळलं? माझं म्हणणं आहे की स्त्री आणि पुरुष, तुम्हाला वाटतं की जन्मभर आयुष्यभर ही स्त्री नाही, आजचा पुरुष तो कधी स्त्री असतो, की आजची स्त्री कधी पुरुष असते. पुष्कळदा मी पाहिलं की आता एका स्त्रीला इतका छळ होतोय, तर तिने नवरा असताना इतका छळ केला असेल, त्यामुळे ती स्त्री झाली. हेच त्याचं उत्तर आहे, दुसरं उत्तर नाही. आणि दुसरं आहे, साधकाने मी एवढंच सांगतो साधकांना, तुम्ही फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेट करा, तो सुधारणार. तुम्ही समाजाने बघू नका, कारण हे बोलते जण हे बोलणारच. तुमच्या कथा बोलते हे जण देखील म्हणून कळवा येतो, होऊन तुमच्या कथा असतो. हा समाज असाच जाणार आहे पुढं, लग्नाशिवाय ह्याच्याशिवाय. आणि असं नाही की लग्न तुमच्याकडे लावून लग्नाची इतकी आहे की श्वेतकेतू हा ऋषी होता. तर श्वेतू कुठे तो श्वेतकेतू अशी व्याख्या देता तो काही लोकांनी शिळ्या मारल्या, श्वेतकेतूची बायको निघून गेली. निघून गेल्या मुलांची कसं काय, ती फ्री आहे. आणि मग श्वेतकेतू मॅरेजची सृष्टी वाढली. तर आता पुढच्या काळात काय होईल आपण काय सांगता तूर तर तुम्हाला एवढंच पाहिजे, तुम्ही तुमच्या दादाजीचे एक पत्नी एक पत्नी बस. आणि त्याच्याकरता तुम्ही सद्गुरूचंही व्हायचं, तर तुमचं हे. कारण हे समाजात असे घाणेरडे आज लग्न उद्या आहे घटस्फोट हे चालणारच. पण हे सगळी माझी माणसं त्या मागच्या मी काही पुण्यही हीच केली असतात काय ते, नाहीतर त्यांनी चांगले विचार केले नसतात. म्हणजे असंच चाललं. तुम्ही साधक आहात, तुमच्याकडे लोक बघणार, तर तुमचं पहिले चारित्र्य पाहिजे. तुम्ही जर दुसऱ्या स्त्रीशी हात लावले ते गेलेच आहेत. आणि ते जाऊ नये याच्याकरता स्तोत्र नियमित वाचलं पाहिजे. मग दादाजी आमच्या प्रत्येक लहान मुली देखील आई म्हणायची, स्त्रीला आई. ते चालू करून बघा. दादाजी हा शब्द हा बऱ्याच लोकांमध्ये घडून आलेला आहे. आई म्हण बघ. म्हणून आम्ही लोक काय करतो, अनामपेन नवरात्रीला प्रत्येक ह्याच्या स्त्रीला आई म्हणतो. कमी जनली परा. मग हे म्हणतो आपण.
दादाजी, अ, आता आम्ही म्हणजे सर्वसामान्यपणे साधक असताना किंवा नवीन भक्तीत असतो, तर त्यावेळेला कधी-कधी आपल्या घरामध्ये जेव्हा वेगवेगळे कार्यक्रम होतात, मग त्यावेळेला अ, गणेश पूजन करावं किंवा वास्तुशांती करावी अशा प्रकारचे काही संकेत आपल्या इतर कुटुंबियांकडनं वगैरे मिळत असतात. मग अशा वेळी आम्ही साधकांनी म्हणजे अनाम प्रेम म्हणा किंवा आपल्या सद्गुरूंच्या सर्व साधकांनी त्यावेळेला कशा प्रकारे आपलं वागणं वर्तन ठेवावं? तर सगळ्या कायदा असा आहे, कोणाचं कोणाचे शरीर मारा, कोणाची संपत्ती चोरा, पण कोणाचं दिल दुखवू नका. कारण परमेश्वर प्रत्येकाच्या दिलमध्ये आहे असं वाटतं. तर लोकांना जर वाईट वाटत असेल, तर त्यांना सांगायला हरकत नाही, बाबा मी तुमच्या गुरुंना, तुमच्या आईना, तुमच्या वडिलांना मी मानणार म्हणून मी येतोय. पण माझं हे दैवत हे आहे. हे त्याला क्लिअर केलं. दुसऱ्याची आई आहे, त्याला मी रिस्पेक्ट करणार. पण ह्याचा अर्थ मी माझ्या आईला शिव्या किंवा आईला सोडून देणार नाही. हे त्याला लक्षात आलं पाहिजे. मग त्याला हळूहळू कळणार की हा येतच नाही. बोलवणं नटतात. काही कळलं की झालं, तेव्हा माझे गुरु वेगळे आहेत. बस. दादाजी, अ, मी आता जो प्रश्न विचारला होता, तर तो इतर कुणाकडे जाण्याच्या संदर्भात नव्हता. तर आम्ही आपल्या घरामध्ये कुटुंब वत्सल लोकं असल्यामुळे कुटुंबात इतरांशीच का आपल्या कुटुंबातल्या किंवा आपले भाऊ, आपली बहीण किंवा आपले काका अशा प्रकारे एका कुटुंबातल्या संदर्भातला जेव्हा असा विषय येतो, तेव्हा तिथं घरामध्ये समजा एक गणपती पूजन आहे किंवा वास्तुशांती त्यांची आहे. अशा वेळेला आम्ही नेमकं काय कशाप्रकारे वागावं? नाही, नाही. त्यांच्याप्रमाणे वागलं पाहिजे. पण एक लक्षात ठेवा, कुटुंबात एक भाऊ इंग्रजी 10वी असतो, एक भाऊ एम एला असतो. त्यांची पुस्तकं वेगवेगळी असतात. पण ते कुटुंबाकरता एकत्र येतात. तसं त्यांना कळलं की ह्याचं पुस्तक प्रेयर बुक काय हे वेगळं आहे. हा आलाय. कशाकरता? कौटुंबिक एकता दाखवायला. परमेश्वर एक आहे हे त्याला जास्त माहीत आहे. कौटुंबिक एकता करता, परमेश्वर करतात. हे कौटुंबिक आपलं स्वास्थ्य काळाने राखावं अशा दृष्टीने त्याने फक्त आपलं हे करावं.